मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हा कार्यालयाला जोडण्यात येत आहे, त्याबद्दल आपलं काय मत? खरं म्हणजे राज्यातील देवेंद्र फडणवीसचं सरकार हे अतिशय जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेला या ठिकाणी एक गतिमान सरकार मिळावं, गतिमान लाभ मिळावा अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांच्या मार्फत चालू आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रचंड मोठा आहे आणि धर्मपुरीपासून दुधनीपर्यंत हे जे अंतर आहे ते प्रचंड मोठं आहे आणि त्यामुळं वरच्या भागातल्या लोकांची गैरसोय होते आणि म्हणून सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या लोकांना ते पंढरपूरचं कार्यालय सोयीचं होणार आहे. अतिशय चांगला हा निर्णय आहे. मात्र मोहोळ तालुक्या दृष्टीनं थोडीशी अडचण आहे. अडचण अशी आहे की मोहोळला सोलापूर हे जिल्हाधिकारी कार्यालय जवळचं आहे आणि सोलापूरला गेल्यानंतर अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी होत आहेत. जिल्हा परिषद आहे, DCC बँक आहे, SP चं कार्यालय आहे, सगळ्या प्रकारची कार्यालय हे सोलापूरमध्ये आहेत आणि त्याच्यामुळं एकाबरोबर अनेक कामं होत आहेत आणि म्हणून आणि सोलापूर अगदी जवळ आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याच्या काही गावांना तर केवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सोलापूर आहे बरोबर. आणि असं असताना त्यांना पंढरपूरला जोडणं हे इथल्या लोकांना थोडंसं चुकीचं वाटतंय, अन्यायकारक वाटतंय आणि म्हणून या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये या विषयामध्ये एक संघर्ष समिती सुद्धा स्थापन झाली. त्याची काल बैठकही झाली. पण या तालुक्यातील जवळपास सर्वच लोकांच्या प्रमुख मंडळींची सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे की मोहोळ तालुका हा आम्हाला पूर्ववत सोलापूरसाठीच आहे, तो पंढरपूरला जोडू नये अशा प्रकारची आमची सर्वांची ही मागणी आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला मोहोळ तालुका हा पूर्ववत असला पाहिजे याबाबतची भूमिका या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांची नक्कीच आहे आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणचे सर्व पक्षाचे राजकीय पक्षांचे प्रमुख मंडळी हे नजीकच्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रताई पवार, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमच्यावर हा अन्याय होऊ नये आणि आम्हाला पूर्ववत या ठिकाणी सोलापूरलाच हे कार्यालय राहावं अशी मागणी करणार आहेत. त्याचबरोबर या तालुक्यातील विद्यमान आमदार राजू खरे, माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांनी देखील हे कार्यालय इकडे सोलापूरलाच राहिलं पाहिजे. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी असलेले या सगळ्यांची भूमिका ही सोलापूरला कार्यालय पूर्ववत व्हावं, आम्हाला पंढरपूरला जोडू नये अशा प्रकारची मागणी आहे आणि तीच मागणी संबंध तालुक्यातील जनतेची आहे.